महाराष्ट्र शासनानं 2015 मध्ये जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार सर्व शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत ओळखपत्र दर्शनी भागात परिधान करणं सक्तीचं आहे। नियमित कंत्राटी तसंच सल्लागार कर्मचाऱ्यांनाही हा नियम लागू आहे। मात्र कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये हे नियम धाब्यावर बसवले जात असल्याचं चित्र दिसतंय। अनेक कर्मचारी ओळखपत्र न वापरता कार्यालयीन कामं करताना दिसून येत आहेत। सुरक्षा आणि शिस्तीच्या दृष्टीनंही ओळखपत्र वापरणं आवश्यक असताना कर्मचारी याकडे कानाडोळा करतायत। त्यामुळे नियम तोडणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येते। गेले काही दिवसामागे महाराष्ट्र शासनाने एक शासकीय कर्मचाऱ्यांसाठी परिपत्रक जारी केलेलं आहे। त्या परिपत्रकात असं म्हटलेलं आहे की शासकीय कर्मचाऱ्यांनी आपली ओळख ही दर्शनी भागात लावणे तसेच आयडेंटिटी बंधनकारक केलेले असताना देखील गेले कित्येक दिवस आम्ही महानगरपालिकेतल्या अनेक अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना सूचना करत आहे की आपण आपली ओळख ही दर्शनी भागात लावावी, तसेच आपलं आयडेंटिटी कार्ड आपण वापरावं, गळ्यामध्ये घालावं। पण शासकीय कर्मचाऱ्यांकडून त्याला कोणताही प्रतिसाद दिला जात नाही। तरी जे कोणी दर्शनी भागामध्ये आपली ओळख लावणार नाही, आयडेंटिटी कार्ड वापरणार नाही, अशा बेजबाबदार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई महानगरपालिका करणार आहे की नाही हा आम्हाला प्रश्न पडतो। जर इथून पुढे जर महानगरपालिकेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये जर सुधारणा नाही झाली तर येणाऱ्या काळामध्ये एक मोठं आंदोलन आम्ही करू। कोल्हापूर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांची ओळखपत्र न घालण्याची वृत्ती प्रशासनाच्या शिस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण करतेय। महापालिका प्रशासन शासन आदेशाला ठेंगा दाखवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करणार हे बघावं लागेल।